आपल्या मुलांनी कायम शहाण्यासारखं वागावं, शिस्तीत वागावं, अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. आणि योग्य वयामध्ये मुलांना शिस्त लावली तरच मुलं शहाण्यासारखे वागतात, नाहीतर ती डोक्यावर बसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येक पालक हा आपल्या मुलाला सतत शिस्त लावण्याच्या मागे असतो. शिस्त लावताना पालक मुलांना रागवतात, ओरडतात, एखाद्या गोष्टीचा धाक दाखवतात. पालक मुलांच्या भल्याचाच विचार करत असतात. पण या सगळ्याचा मुलांच्या मानसिकतेवर चुकीचा परिणाम देखील होत असतो. हे मात्र पालकांच्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळेच मुलांना न रागवता शिस्त कशी शिकवायची याबद्दल आज मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी रंगोली, पॅरेंटिंग विथ रंगोली या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण मुलांना न रागवता शिस्त कशी शिकवायची याबद्दल डिस्कस करणार आहोत. सगळ्यात आधी तर शिस्त म्हणजे काय? पालक समजतात की मुलांना उठ म्हणलं की उठायचं आणि बस म्हणलं की बसायचं म्हणजे शिस्त. पण याचा अर्थ शिस्त नाही. हा मुलांवर असलेला पालकांचा धाक आहे, बाकी काहीच नाही. पण मग शिस्त म्हणजे काय? शिस्त म्हणजे मुलांना योग्य काय, अयोग्य काय याच्यातला फरक कळणं, याच्यातला सेन्स येणं म्हणजे शिस्त. जर आपण मुलाला सांगितलं की पार्कमध्ये जातोयस पण मारामारी करायची नाही, आपण जोपर्यंत समोर आहे तोपर्यंत मुलगा एकदम शिस्तीत वागतोय आणि आपणही खुश आहे की किती माझा मुलगा छान शिस्तीमध्ये वागतोय. पण आपली पाठ फिरली की मुलगा धक्काबुक्की करायला लागतोय, मारामारी करायला लागतोय. याचा अर्थ आपण मुलाला शिस्त लावलेली नाही. आपल्या ॲब्सेन्समध्ये सुद्धा मुलांनी योग्य काय, अयोग्य काय याचा विचार करून वागलं पाहिजे. तरच म्हणता येईल की आपण आपल्या मुलाला शिस्त लावली आहे. आता काही पालकांचं म्हणणं असतं की माझा मुलगा 3 वर्षाचाच आहे किंवा 5 वर्षाचाच आहे, त्याला काय कळणार आहे सांगून. पण खरं सांगू का, तुम्ही जेवढ्या लवकर मुलांच्या लेवलला जाऊन मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढ्या लवकर मुलांना समज यायला लागते. तेवढ्या लवकर मुलं त्या पद्धतीने ट्यून होतात. समजा 3 वर्षाचा मुलगा आहे आणि तो इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये त्याची बोटं घालतोय, त्यावेळेस आपण त्याला कसं समजून सांगणार आहे की हा असता, हे बघ असं भाजू होतं, बघ आईला कसं भाजलंय, मग ते बघ किती लाल झालंय, मग आपल्याला डॉक्टर काकांकडे जावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्याला समजून सांगू शकता. पण तुम्ही जर त्याला म्हटले की बोट घालू नको नाही तर फटका देईल, तर मग ते काय करणार आहे? ते पुन्हा आपल्यानंतर परत जाऊन पाहणार आहे की का मला थांबवतात आहेत, तर आपण पाहावं ते नक्की काय आहे. त्याच्यापेक्षा समजून सांगितलं तर मुलं ऐकतात. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही मुलांना समजून सांगाल तेवढ्या लवकर त्यांना समज यायला सुरुवात होते. समजा 5 वर्षाचं मुलं आहे आणि पार्कमध्ये ते खेळायला गेले आणि त्याला कोणी झोक्यावर बसू दिलं नाही. त्यावेळी तुम्हाला त्या मुलाला घेऊन प्रॉब्लेम सोल्युशन जमलं पाहिजे की काय करता येईल. म्हणजे मारामारीऐवजी पर्याय असतो हे मुलांना कळायला लागतं. मोठं कोण आहे तिथे ज्याला आपण सांगू शकतो, किंवा मग त्या दादाला किंवा दीदीला आपण रिक्वेस्ट करू शकतो की थोडा वेळ मला बसू दे. म्हणजे अशा पद्धतीने की मारामारीऐवजी दुसरेही पर्याय असतात किंवा दुसरेही पर्याय वापरू शकतो, याची सवय मुलांना लागते. बऱ्याचदा काय होतं, पालक काय करतात, मुलांनी त्यांचं ऐकलं नाही किंवा पालकांना पटलं नाही असं जर मुलं वागली तर पालक त्यांना फटके देतात. यानं काय होतं, मुलांनाही कळायला लागतं की हीच भाषा असते. आपलंही कोणी ऐकलं नाही किंवा आपल्याला काही पटलं नाही तर आपणही मार द्यायचा. इथे मुद्दा ना रोल मॉडेलिंगचा येतो. बऱ्याच पालकांचं म्हणणं असतं की अहो याला जेवणाची गोडीच नाही आहे, हा व्यवस्थित जेवतच नाही हो. पण तुम्ही कसे जेवता? तुम्ही एकत्र एका जागी बसून जेवता का? का तुम्ही आपलं एकटे एकटे मोबाईल पाहत जेवता, टी व्ही समोर सोफ्यावर पाय पसरून जेवता? ही जर तुमच्या घरातल्या जेवणा खावण्याची पद्धत असेल तर तुमचं मुलंही तेच शिकणार आहे. मुलं ना आपल्या आचरणातून शिकत असतात. त्यामुळे मुलांना शिस्त लावताना, एखादी सवय लावताना ती शिस्त, ती सवय आपल्याला आत्मसात करणं खूप जास्त गरजेचं असतं. घरात जर आईवडील एकमेकांशी रिस्पेक्टने बोलत नसतील तर मुलांनाही हेच कळणार आहे की कम्युनिकेशनची हीच पद्धत असते. अशाच पद्धतीने आपण बोललं पाहिजे. आणि मग मुलंही बाकीच्या लोकांबरोबर 4 माणसात बाहेर गेल्यानंतरही ते रिस्पेक्ट ठेवून बोलत नाहीत. त्यांनाही त्याच पद्धतीने बोलण्याची सवय लागते. शिस्त लावण्यासाठी गोल्डन रूल काय आहे? डू व्हॉट यू से अँड से ओनली व्हॉट यू आर गोइंग टू डू. जे बोललात तेच करा किंवा मग जे करणार आहात तेच बोला. काय होतं, बरेच पालक असं म्हणतात की तू भरभर जेव नाहीतर तुला घराबाहेर काढेल. तुम्ही खरंच काढणार आहात का? नाही ना.
मग कशाला बोलायचं? जे बोलणार आहात तेच करा. त्याऐवजी तुम्ही असं म्हणू शकता की तू भरभर जेवला की आज संध्याकाळी मी तुला पार्कमध्ये फिरायला नेईल. आणि जे बोललात ते करा. म्हणजे मुलांना तुमचं ऐकण्याची सवय होईल आणि मुलांना हे कळेल की हां, आई जे बोलते ना ते करते बरं का. त्यामुळे ऑटोमॅटिक मुलं तुमचं ऐकायला सुरुवात करतील. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, मुलांशी वागताना तुम्ही लॉजिकली बोला. म्हणजे कधी कधी काय म्हणतात पालक की इकडे ये नाहीतर बागुलबुवा येईल. खरंच येणार आहे का? हे असं वारंवार होत गेलं ना की मुलांना कळतं की बागुलबुवा वगैरे असं काही नसतं, आई आपली उगाचच म्हणते, त्यामुळे हिचं ऐकण्याची काही गरज नाही आहे. मग मुलं आपलं ऐकण्याचं हळूहळू बंद करतात. त्यामुळं लॉजिकली बोला. मुलांशी वागताना तुमच्या वागण्यात कन्सिस्टन्सी आणि फर्मनेस असणं खूप जास्त गरजेचं असतं. जर नियम आहे घरात की जेवताना टी व्ही नाही, तर तो नाहीच. तो आजही नाही, उद्याही नाही आणि कायम नसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सगळ्यांसाठी नसणार आहे. जर तुम्ही मुलाला सांगितले की जेवताना टी व्ही नाही, तर नाही. मग मुलं कितीही म्हणली की आजच्या दिवस आई, तर नाही. प्लीज आई, प्लीज आई, असं किती जरी मुलं म्हणाली तरी नाही म्हणजे नाही. असं तुम्ही तुमच्या मतावर ठाम असणं गरजेचं आहे. पण हेच नियम तुम्ही कटाक्षाने पाळणे तितकंच गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही मुलांना म्हणायचं की जेवताना टी व्ही नाही आणि त्याचं जेवण झालं की मग तुम्ही जेवताना मात्र टी व्ही लावून बसणार. हे मात्र चुकीचं आहे. याला अपवाद काय असू शकतो की बाबा तुम्ही खूप आजारी आहात, तुमच्या अंगात त्राणच नाही आहे मुलाला सांभाळण्याचे किंवा आणि घरात कोणीच नाही आहे, त्यावेळी मात्र तुम्ही टी व्ही लावून देऊ शकता मुलाला. पण मी आज टी व्ही का लावून दिला याचं कारण त्याला सांगायचं, ते समजून सांगायचं आणि उद्यापासून मिळणार नाही हेही सांगायचं. म्हणजे मुलं आजच्या दिवस टी व्ही पाहतील पण नेक्स्ट टाईम ते मागणार नाहीत. आता आपल्या बोलण्यात फर्मनेस कसा हवा? जर मूल मागत असेल की आई चॉकलेट दे ना, तर नाही. किंवा मुलगा परत म्हणेल की आई चॉकलेट दे ना प्लीज, आजच्या दिवस दे ना, नाही. असंच ठामपणे सांगायचं की आत्ता चॉकलेटची वेळ नाही, अर्धा तास थांब, आता आपल्याला जेवायचंच आहे. यानं काय होतं, असं सारखं सारखं होत राहिलं ना की मुलांना त्याची सवय लागते. मग नेक्स्ट टाईम त्याच वेळेस जर त्यांना चॉकलेटची आठवण झाली तरी पण मग त्यांना ते आठवतं की आई देणार नाही आहे, कारण ही चॉकलेटची वेळ नाही, हिच्याकडे मागण्यात काही पॉईंटच नाही कारण ही देणार नाही. हां, कठोर होण्याची पण वेळ येते, पण पालक म्हणून आपण मुलांना त्यांच्या लेवलला जाऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यावर आपला जोर असला पाहिजे. या सगळ्यासाठी पालक म्हणून आपण संयमी होणं, शांत राहणं खूप जास्त गरजेचं आहे. हे ओव्हरनाईट होणारी गोष्ट नाही आहे. इतक्या सहज मुलांना शिस्त लावणं सोपं नाही आहे. तरी पण आपला जोर मुलांना शांतपणे समजून सांगण्यावर असावा. आता आपण अभ्यासाच्या शिस्तीबद्दल बोलायचं म्हटलं तर पालक काय करतात, मुलांना ठराविक अभ्यास लिहून देतात आणि स्वतः मोबाईल घेऊन बसतात किंवा मग त्यांच्या कामासाठी निघून जातात आणि सांगतात की हां, एवढं पूर्ण करून ठेवा. मुलं एकटी अभ्यास करायला कंटाळतात. मग ते स्वतःचा काहीतरी टाइमपास शोधतात आणि अर्धा तासाने आई आल्यावर विचारते की झालं का रे? त्यावेळेस आई बघते की यांनी काहीच केलेलं नाही आणि मग आई ओरडते की तुला एवढं साधं करता आलं नाही का, किती वेळचा टाइमपास करतोय. याच्यामुळे काय होतं, मुलांना अभ्यासातला इंटरेस्ट कमी होतो. तुम्ही जर मुलाच्या अभ्यासात इन्व्हॉल्वमेंट दाखवली, इंटरेस्ट दाखवला, तुम्ही त्यांच्या बरोबर बसून अभ्यास घेतला तर त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होणार आहे. आता मी सविस्तर बोलणार नाही. अभ्यासाची गोडी मुलांमध्ये कशी निर्माण व्हावी याबद्दल ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे. तो जर तुम्ही नसेल पाहिला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मुलांच्या वागण्यावर पालकांच्या 2 रिॲक्शन असतात. एकतर ते मुलांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करतात, खूप कॅज्युअली घेतात किंवा मग एकदमच स्ट्रिक्ट व्हायला जातात, अगदी मारायला पण कमी करत नाहीत. काय होतं, पालकांनी जर मुलांच्या वागण्यात खूप कॅज्युअली घेतलं की मग मुलांना वाव मिळतो आणखी चुकीचं वागण्यासाठी. आणि खूप स्ट्रिक्ट व्हायला गेलात तर एक 14-15 वय उलटलं की मग मुलं अजिबातच ऐकायचं बंद करतात. कारण लहानपणापासून न समजलेल्या नियमांमध्ये राहिल्यामुळे मुलांना मोकळीक हवी असते. त्यांना ते तुमच्या नियमांचं ओझं झालेलं असतं. त्यामुळं मग त्यांचं असं वागणं असतं की मला हवं तसं वागेन, मला हवं तसं राहीन. किंवा मग काय होतं की काहीच कळत नाहीये, कारण लहानपणापासूनच पालकांनी प्रत्येक गोष्टीचा डिसिजन स्वतः घेतलाय. त्यांनी कपडे कोणते घालायचे, त्यांनी काय खायचं, त्यांनी काय करायचं. त्यामुळे मोठे झाल्यानंतर त्यांची डिसिजन पॉवर कमी पडते आणि मग काहीच करता येत नाही. सगळा आत्मविश्वासच गमावून बसलेले असतात. प्रत्येक पालकाला आपल्या मुलासाठी सर्वोत्तम हवं असतं.
यशासाठी शिस्त किती महत्त्वाची आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण मुलांना शिस्त लावताना संयमी होणं, त्यांना समजून घेणं आणि मग त्यांना समजून सांगणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. नाहीतर तुम्ही त्यांना मारून ओरडून जर शिस्त लावायला गेलात तर ते तुमचं ऐकणार नाहीत. लहान आहेत तोपर्यंत ते ऐकून घेतील, पण मोठे झाल्यानंतरनं त्यांच्या आयुष्यातली वाईट व्यक्ती म्हणून आपले आईवडील राहतील. त्याच्यामुळे मुलांना समजून घ्या, त्यांना प्रेमाने समजून सांगा, त्यांच्या लेवलला जाऊन त्यांना समजेल अशा भाषेत त्यांना समजून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.